आज बनवला मस्त असा झणझणीत व्हेजिटेबल पुलाव. खायला तरी एकच नंबर लागतं बघा. जेवढे माझ्याकडे व्हेजिटेबल होते ना तेवढे इथं कट करून घेतलेले आहेत. व्हेजिटेबल दाखवण्याच्या नादामध्ये ना थोडंसं तेल गरमच झालेलं होतं. गरम तेलामध्ये जिरे मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकलं, हिरवी मिरची आणि कांदा लसण अद्रकचं पेस्ट टाकलं, हिंग सुद्धा टाकून घेतली. हे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे. घरचा काळा मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा आणि लाल तिखट हळद टाकायचं, थोडीशी धनियाची पावडर पण टाकायची. ह्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना 2 मीडियम साईजचे टमाटे कट केलेले होते आणि 2 आलू आणि गोबी सुद्धा कट केलेली होती आणि हिरवे मटार होते माझ्याकडे, भरपूर टाकले ते. मस्त असं पुलावमध्ये ना मटार हिरवे खायला खूप भारी लागतात. हे सगळं आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ना इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलं का भाज्या थोडंसं लवकर मऊ पडतात आणि त्याची चव तेलामध्ये सोडतात. मग 2 मिनिटं झाकून ठेवलं का आपल्याला हे झाकण काढायचं, परत आपल्याला थोडंसं हलवायचं. त्यानंतर 3 चमचे इथं मलाई दही टाकायची. साधी दही असले तरी सुद्धा चालेल आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. दही टाकल्यावर ना गॅस मोठा ठेवायचा, जेणेकरून दही फुटणार नाही आणि सारखं परतवत राहायचं. इथं अर्धा तास पूर्वीच ना मी इथं साधे तांदूळ भिजत ठेवलेले होते. साधे म्हणजे बीपीटी तांदूळ. बासमती राईसचा पुलाव चांगला होतो असं काही नाही, या तांदूळाचा पण खूपच भारी लागतो बरं काय. इथं जेवढे तांदूळ आहेत ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं. इथं आजची जागा मी बिर्याणी मसाला टाकलेले आहे. बिर्याणी मसाला ऑप्शनल आहे बरं काय, तुमच्याकडे नसेल तर टाकना गेले तरी सुद्धा चालेल बरं काय. आणि याला मस्त असं म्हणजे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना असं मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची. मग पाणी आटत आलं का आपल्या तांदूळाचा, मग त्याला बारीक गॅस करून असं मस्त झापून ठेवायचं. इथं बघा आपला मस्त असा झणझणीत पुलाव रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका बरं.